सार्वजनिक बुद्धविहार बचाव समितीच्या वतीनं जे काही आंदोलन छेडलं गेलं, सार्वजनिक बुद्धविहार मुक्त करायसाठी भूमाफियाच्या हातातून काढून आपल्याला ते मुक्त करण्यासाठी जे आंदोलनं झाली, त्या आंदोलनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सगळेजण यशस्वी झालेले आहेत आणि आता पण कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तिथे तो परिसर पूर्ण सील करण्यात आलेला आहे. तर सर्व बचाव समितीच्या सार्वजनिक बुद्धविहार बचाव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व सभासदांचे आणि सहभाग दिलेल्या सर्व लोकांचे, त्रिरत्न महिला मंडळाचे मी सर्वांच्या वतीने आभार मानते. आणि असेच सगळ्यांनी वेळोवेळी सगळ्यांनी उपस्थित राहून आपलं बुद्धविहार आपल्या ताब्यात घ्या आणि आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्यक्रम करू. कुठेही आपल्याला गालबोट न लागता आपण शांतपणाने हे आंदोलन आपण पार पाडलेलं आहे, सील पार पाडलेलं आहे. त्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार. जय भीम. रमाबाई आंबेडकर घाटकोपर येथील DB पवार चौकाचे ते जे सार्वजनिक बुद्धविहार आहे 1980 पासून लोकसहभागातून त्या बुद्धविहाराच्या संपूर्ण परिसरात भूमाफियाने कब्जा केल्यामुळे बेकायदेशीर कब्जा केल्यामुळे आणि त्याच्यावरती अनैतिक पैसा कमवल्यामुळे बौद्ध समाजाच्या लोकांनी आंदोलन छेडला. त्याला आता यश आलेलं आहे आणि कायद्याप्रमाणे ते सगळ्या परिसर आता सील झाले. हॅलो हाँ हाँ जब नाही रॉंग नंबर नंतर फोन करा आता मी कामामध्ये नंतर असं नको वाटलं काय त्यांनी तरी जीवाचा अपमान केलेला आहे तसं आम्ही नाही सामान्य लोकांनी पालन करून आम्ही हे करतो. चला 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 सगळे भास्कर बरोबर ओळखतो का तू? चला असं काही भास्कर बरोबर असं गोळी घेऊन यायचा सगळं मागचं पुढचंही झालं तर वापड्या आणि पसा फोन केला होता तुमची एक मी सगळी बोलवली होती, बोललो या तुम्ही सगळे चिवरा खाली दडलंय काय हे जय श्रीराम. जय सियाराम. एवढं दूरला आता भगव्यामध्ये जय सियाराम. कलंकित जय सियाराम. या जागेसाठी आम्ही मी काही तुम्हाला भेटणार आहे जागा, टेन्शन कशाला घेता? हे तुमच्या हक्काची आहे, अपेक्षा नाही केली, कुठच्या गोष्टीचं हे नाही केलं, बांधून द्या. तो फंड म्हणला किती पैसा बांधून द्या. पण आम्हाला इतकं म्हणजे त्रास दिलेला उठून असं काढलेलं. भास्कर बरोबरचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे, टेन्शन नका घेऊ. जीव तळतळतो आमचा. भांडे कुठे आम्हाला काय घरदार नाहीये, आम्हाला काही कुटुंब नाहीये, आम्ही याच्यामध्ये कशाला हे करणार? राम मंदिराचा लावा नाही साहेबांकडून लिहून घ्यायचंय ना, जबाब लिहून घ्यायचंय. 2 या म्हणा लगेच हम लोग आराम से काम करो. अशोक साहेब
पाय स्लिप होतो, सांभाळून ये. आम्हाला जेवण आहे, आम्ही जेवणावर येऊ का? हा जावा जावा. कुठं पाठवा? काय 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 घ्यायचं होतं जॉब तर घ्यावं लागेल. सरकारी काम नाही, कोर्टाचं काम करतात. आता घ्यावं लागेल. आल्या काय बाया सगळ्या? पोलिसांना सांगून यांची सगळ्यांची इन्क्वायरी आणि आधार कार्ड बघा प्लीज कृपया सांगा. जोडून आम्ही आपला अंबरनाथ तिघे जण पकडले, सर तुम्ही प्लीज तेवढं झालं पोलिसांना हे बांगलादेशी हे हात जोडून सांगतो तुम्हाला तेवढी इन्क्वायरी करा, प्रत्येकाला लगेच सांगा. आता जाऊन लगेच सांगा इथे बाहेरच्या देशी आम्हाला शंका आहे प्रत्येकाचं आम्ही पकडले म्हणून सांगतो. इकडचे शेल नाही होणार, इकडचे शेल नाही, इकडचे शेल नाही. त्यांना साहेबांना विचारा सांगा. 3 दिवस त्यांनी जवळजवळ 99% पुरं दाबलेलंच काय पुरं त्याच्यामुळे एक आहे ते बोलले ठीक आहे त्यांनी केली काय केलं तरी आपण आपलं लक्ष ठेवायला. अध्यक्षाला घे, पुढे गेले अध्यक्षाला घ्या. गेले ते ते पण जाऊन केलं एक केले आहे ना रिक्षा जेवायचं रिक्षा बंद रिक्षा कुठे रिक्षा काढा ना रिक्षा म्हणजे आहे थांबवतो आतापर्यंत झाला जो कार्यक्रम कुठे आहे सकाळपासून